समितीवर काय दबाव राहू शकतं आणि काय त्याच्यामधला रिपोर्ट येऊ शकतो ते आम्हाला पहिलेच कळलेलं होतं आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी झाली पाहिजे. नुसतंच पार्थ पवाराच्याच आणि विशेष करून पुण्यातल्या कोरेगावच्याच जमिनीतलाच नाही तर मी पुन्हा सांगतो की मुंबईतील BKC मधील भारतनगर मधली जमीन, सी लिंकच्या बाजूची रस्ते विकास महामंडळाची जमीन आणि नवी मुंबईतील मार्केट यार्डची जमीन, या सगळ्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा सरकारच्या वतीने केला गेलेला आहे. सरकारचे सगळेच अजितदादाचा मुलगा चढलेला आहे या ठिकाणी, पण सरकारच अडलेली आहे अशा जमीन घोटाळ्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई आणि महाराष्ट्र विकला जातो आहे आणि राज्याची तिजोरी लुटली जाते हे चित्र आहे. आणि म्हणून अशा पद्धतीच्या फार्स कमिटी बनवून जनतेची दिशाभूल या सरकारने करू नये एवढीच आमची भूमिका आहे. आम्ही सगळे मुद्दे आमच्याजवळ आहे. येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आम्ही सरकारच्या समोर मांडू आणि सरकारला तिथं उत्तर द्यावं लागेल. हे जो सध्या जामिनावर आहे विनोद गंगनेला भाजपने नगराध्यक्ष तिकीट दिलेली आहे. हे धर्माच्या नावाने राजकारण करणारी भाजप, त्यांचं खरं चित्र आपल्याला पालघरमध्ये लक्षात आलेलं आहे. पालघरमध्ये ज्यांनी साधूंची हत्या केली होती त्याला पक्षात या लोकांनी घेतलं आणि जेव्हा यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि जनतेतून टीका व्हायला लागली तर त्यांच्या प्रवेशाला स्थगिती दिली. म्हणजे हा एक नवीन आयाम भाजपनी या राज्यामध्ये सुरू केलेला आहे. तसंच ड्रग माफिया जो आहे तुळजापूरचा त्याला पक्षात घेऊन, म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर सुद्धा ड्रग विकला जातो आहे. हे ड्रग विकणारी टोळी कोणाची, ड्रग येतो कुठून, ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये भाजपचंच त्याच्यामध्ये योगदान आहे. आणि म्हणून ड्रग माफियांना तुळजापूरमध्ये आपल्या पक्षात घेऊन आम्ही ड्रग माफियांच्या बरोबर आहे हे भाजपने दाखवून दिलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषद निवडणुकांसाठी